नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलच्या पीवायक्यू ॲनालिसिस सिरीजमध्ये. तर आज आपण एका नवीन टॉपिकचे पीवायक्यू ॲनालिसिस करणार आहोत. तर टॉपिकचे नाव आहे सरनामा किंवा प्रस्ताविका. तर चला आपण वळूया आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे. तर काय आहे आपला पहिला क्वेश्चन? भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? आता हा क्वेश्चन आपल्याला कंबाईन ग्रुप सीच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. करंट 2025 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे जे दोन संज्ञा आहेत त्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. आता आपल्या प्रस्ताविकेत फक्त आणि फक्त एकच घटनादुरुस्ती झालेली आहे आणि ती कोणती घटनादुरुस्ती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ती आहे 42व्या घटनादुरुस्ती. तर या 42व्या घटनादुरुस्तीत समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या शब्दाबरोबरच अजून एक शब्द समाविष्ट करण्यात आला होता, तो आहे एकात्मता. कोणता आहे? एकात्मता. म्हणजे असं म्हणता येईल की 42व्या घटनादुरुस्तीने 3 शब्द हे प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आले. कोणकोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. आता अजून पण आपल्याला 3 घटनादुरुस्त्या दिलेल्या आहे. आता आपण ॲनालिसिस पीवायक्यू ॲनालिसिस बघत आहोत. तर बाकी 3 घटनादुरुस्त्या कशाचे रिलेटेड आहे ते पण आपण बघणार आहोत. तर जी 42वी घटनादुरुस्ती आहे ते तर झाली. आता जी 41वी घटनादुरुस्ती आहे तर ही 41वी घटनादुरुस्तीनुसार जे राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांचे जे अध्यक्ष आणि सदस्य होते त्यांचे ते निवृत्तीचे वय होते ना ते 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. किती? 60 वरून 62. यांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. ते 41व्या घटनादुरुस्तीने. आता 44वी घटनादुरुस्ती सर्वांना माहिती आहे. जे आपल्याला संपत्तीचा मूलभूत हक्क प्राप्त होता तो 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकून कलम 300A नुसार कायदेशीर अधिकार बनवण्यात आला. किती? कलम 300A नुसार. कलम 300A नुसार कायदेशीर अधिकार बनवण्यात आला. आणि जी 46वी घटनादुरुस्ती आहे तर 46वी आपल्या राज्यघटनेत किंवा म्हणजे आपल्या घटनेत आतापर्यंत कोणतीही 46वी घटनादुरुस्ती झालेली नाही. तर चला वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर काय आहे आपला क्वेश्चन नंबर 2? भारतीय राज्यघटनेच्या सरनामाविषयी खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला खाली 2 विधानं दिलेली आहे, अ आणि ब, आणि खाली विचारलेलं आहे विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, दोन्ही विधाने बरोबर की दोन्ही विधाने चूक. तर चला बघूया आपण एक एक विधान. तर विधान अ आहे आपला, सरनामा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. आणि विधान ब काय आहे? संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागात कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. आता हा खूप कन्फ्युजिंग आणि किचकट प्रश्न आहे, त्याचबरोबर हा खूप लेंदी प्रश्न आहे, तरी पण आपण सोडूया. चला सर बघूया आपण की विधान अ बरोबर आहे की चूक आहे. तर विधान अ काय? सरनामा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो. हे विधान एकदम बरोबर आहे. आता हे का बरोबर आहे याचे कारण मी तुम्हाला सांगतो. कारण सरनामा घटनेची उद्दिष्टे कथन करतो आणि त्यातील भाषा ज्या ज्या ठिकाणी संदिग्ध वाटते त्या त्या ठिकाणी घटनेचा वैधानिक अर्थ लावण्यास मदत करतो. आता हा अर्थ कोण लावतो? हा अर्थ लावतो आपलं उच्च न्यायालय आणि आपलं सर्वोच्च न्यायालय. तर म्हणजे विधान अ हे आपलं बरोबर आहे. तर आता विधान ब काय आहे? विधान ब आहे, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागात कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. विधान ब हे चुकीचं आहे, कारण मान्यता तर सोडा, प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे की जी संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित केलेली आहे. तर यावरून आपलं ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर असणार आहे. तर चला वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. काय आपलं क्वेश्चन नंबर 3? आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे? आता आपल्याला प्रस्तावनेने किंवा राज्यघटनेने 3 प्रकारचे न्याय दिलेले आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. तर आता या त्याच्यातले जे आर्थिक न्याय आहे हे कोणत्या 2 भागात समाविष्ट केलेले आहे ते सांगायचे. आता तर 2 एक तर माहिती आहे आपल्या उद्देशपत्रिकेत, एक सगळ्यांना माहिती आहे उद्देशपत्रिकेत. तर आता उद्देशिका
2 ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येते आणि 2 ऑप्शनमध्ये उद्देशिका दिलेलं नाही. तर 1 आणि 2 मधून आपला आन्सर असणार आहे. तर आता आर्थिक न्यायाचे तत्व उद्देशिकेसोबत अजून कशा समाविष्ट हे आपल्याला सांगायचं आहे. तर राज्यघटनेचे जे आर्थिक न्यायाचे तत्व हे उद्देशिकेसोबत आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केलेले आहे. ते पण कलम 39 मार्गदर्शक तत्वामधील कलम 39 मध्ये आर्थिक न्यायाची जी तरतूद आहे ती केलेली आपल्याला दिसून येते. तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर असणार आहे. उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यात आर्थिक न्यायाची जी तत्वे आहे ती समाविष्ट केलेली आहे. तर चला वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर बघूया क्वेश्चन नंबर 4. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला 2 विधाने दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे, वरीलपैकी कोणती ती विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर आपल्याला बरोबर विधाने विचारलेली आहे. तर बघूया कोणती विधाने बरोबर आहेत. तर विधान अ काय आहे, उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. तर हे एकदम विधान बरोबर आहे. कसं काय, आता जी आपले ही जे उद्देशपत्रिका आहे ना, ही न्यायप्रविष्ट नाही आहे. तर ही न्यायप्रविष्ट नाही आहे. जसे आपले मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे त्याच्यावर जर गदा आली तर ती आपण न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करू शकतो. तसे जी उद्देशपत्रिका आहे ना, ती न्यायप्रविष्ट नसल्यामुळे त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या अंमलात आणण्याचा आग्रह आपण धरू शकत नाही. तर म्हणजे त्यानुसार आपले विधान अ हे बरोबर आहे. विधान ब काय, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. हे एकदम चुकीचं विधान आहे. कलम 368 अंतर्गत आपण उद्देशपत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती करू शकतो, परंतु घटनेच्या मूलभूत संरचनेला हात न लावता आपण ती बदल व दुरुस्ती करू शकतो. म्हणजे काय आहे, आपण घटना दुरुस्तीद्वारे बदल करू शकतो, परंतु त्याची जी मूळ संरचना आहे त्याच्यात काहीही बदल नाही झाला पाहिजे, त्यानुसार आपण दुरुस्ती करू शकतो. तर यानुसार आपला आन्सर काय असणार आहे, फक्त अ बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर असणार आहे. तर चला वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. काय आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. तर कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे, आता सगळ्यांना आपली जी प्रस्ताविका आहे, जी आपली उद्देशपत्रिका आहे ती सगळ्यांना पाठच असणार. तर त्याच्यात सर्वात प्रथम कशाचा उल्लेख करण्यात आला आहे, न्यायाचा. कशाचा, न्यायाचा. आपल्याला 3 प्रकारचे न्याय प्रदान करण्यात आलेले आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्याचबरोबर त्याच्यानंतर कशाचा उल्लेख, आता बाकीचे ऑप्शन आलेले आहे म्हणून आपण बघूनच घेऊ. आता न्यायानंतर कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, न्यायानंतर स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर समानतेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि समानतेनंतर बंधुतेचा. म्हणजे सर्वात प्रथम न्यायाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा, त्याच्यानंतर समानतेचा, त्याच्यानंतर बंधुतेचा. तर आपला ऑप्शन नंबर 4 हे आन्सर असणार आहे. तर चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय समाविष्ट झाले. मी क्वेश्चन नंबर 1 मध्ये सांगितलं होतं की जी 42वी घटनादुरुस्ती झाली, कोणती, 42वी, जी 42वी घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये, 1976 मध्ये. तर त्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये 3 महत्त्वाचे शब्द ॲड करण्यात आले. ते एक होतं सामाजिक धर्मनिरपेक्षता आणि तिसरा शब्द होतं राष्ट्राची एकात्मता. राष्ट्राची एकात्मतालाच आपण राष्ट्राची अखंडता असेही म्हणतो. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं राईट आन्सर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 केवळ बी हे आपला राईट आन्सर. चला तर बघूया क्वेश्चन नंबर 7. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत, त्याच्यातलं आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. तर विधान 1 काय, बेरोबारी खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचे निर्णय दिला होता. तर हे विधान एकदम चूक आहे, कारण बेरोबारी खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. त्यावरून विधान 1 हे आपलं चुकीचं आहे. विधान 2 काय, केशवानंद भारती खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. हे बी चूक आहे, कारण केशवानंद भारती खटला झाला 1973 मध्ये. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने
सरनामा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. तर मग त्यावरून विधान 2 हे आपलं चूक ठरणार आहे. आता विधान 3 काय आहे, सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आले आहे. हे पण विधान चूक आहे, कारण सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे फक्त आणि फक्त 1 वेळा बदल करण्यात आलेले आहे. आणि ते पण कोणती 42वी घटनादुरुस्ती झाली, त्यानुसार 3 शब्द समाविष्ट करण्यात आले, ते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यानुसार फक्त आणि फक्त 1 वेळा घटनादुरुस्ती झाली, म्हणून विधान 3 हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं राईट आन्सर असणार आहे, वरील एकही नाही. तर चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन नंबर 8, खालील विधाने लक्षात घ्या. 3 विधाने दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत. काय विचारलेले आहे आपल्याला, बरोबर विधाने विचारलेली आहेत. विधान अ काय, भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की कलम 368 नुसार आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते. म्हणजे विधान ए हे आपलं बरोबर आहे. विधान ब काय, भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. हे विधान एकदम चूक आहे. जी भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका आहे ती संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्तीही करता येते. कलम 368 अंतर्गत त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते, म्हणून विधान ब हे आपलं चुकीचं आहे. विधान सी हे काय आहे, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. हे पण विधान एकदम बरोबर आहे. की आपण मागच्या क्वेश्चनमध्येच बघितलं की जे संविधानाची जी मौलिक संरचना आहे त्याला धक्का न लावता आपण कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करू शकतो. म्हणून त्यावरून आपलं ए आणि सी हे विधान बरोबर असल्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं ॲन्सर असणार आहे. आता इथेच आपले जे PYQ आहे ते संपतात. जर तुम्हाला मी चालू केलेली ही PYQ सिरीज हेल्पफुल ठरत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.